आणखीन एक महत्त्वाची बातमी, जितेंद्र आव्हाड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत। आव्हाड शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। दोघांच्या भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, गुलदस्त्यात आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ठाण्यात निवासस्थानी पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता आव्हाड यांची काही क्षणापूर्वी प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे, ती देखील आपण आता पाहूया। काय म्हणालेत आव्हाड ही भेट घेण्यापूर्वी? ज्यांनी शाहूंचा खून करण्याचा प्रयत्न केला, डॉक्टर आंबेडकरांना पाणी पिऊ दिलं नाही, शाळेत जाऊ दिलं नाही, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सनातन धर्माविरुद्ध पाऊल टाकत आणि त्यांच्यामुळे बदनाम झालेल्या हिंदू धर्माच्या याच्यात त्यांनी मनुस्मृती जाळली, हा मनुचा निर्माता हा सनातनी परंपरेतनं झाला। त्यामुळे सनातन धर्म आणि हे सनातनी विकृत आहेत हे म्हणायला कोणीच घाबरलं नाही पाहिजे। सनातन या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, भेटीचं कारण नेमकं काय? नक्कीच आपण बघू शकतो की सनातन धर्माविषयी जे पृथ्वीराज चव्हाण आहेत त्यांनी जे उद्गार काढले होते, त्यामुळेच सध्या युवा सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे। आणि त्यातच आता जितेंद्र आव्हाड जे आहेत ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी आलेत, त्यांची भेट घेणार आहेत आणि या संदर्भात ते शिंदेची चर्चा देखील करणार आहेत असं कळतंय। आणि त्यामुळेच या ठिकाणी एकनाथ शिंदेंना भेटायला जितेंद्र आव्हाड आलेत यावेळी। साधारणतः किती मिनिटं झालेले आहेत भेट सुरू आहे? या भेटी दरम्यान आणखीन कोण कोण आहे की केवळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात बंद दाराआड 1 to 1 चर्चा होतीये? सध्या तरी जितेंद्र आव्हाड हे एकटेच आहेत आणि जसं आपण बघितलं की ज्ञानेश्वरी मुंडेंचं प्रकरण असेल, जमीन शेखचं प्रकरण असेल आणि या संदर्भात देखील ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची चर्चा करू शकतात। सध्या सनातन धर्माविषयी त्यांनी माध्यमांशी बोलले होते आव्हाड की ज्या पद्धतीने महापुरुषांना या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागल्या होत्या, त्या निमित्ताने देखील ते शिंदेशी बोलू शकतात। मनीष, पण मुद्दा या ठिकाणी असा उपस्थित होतोय, अगदी शेवटचा सवाल, राज्याच्या राजकारणात 2 राष्ट्रवादी दुभंगल्यानंतर 2 शिवसेना झाल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या, अनेक महत्त्वाचे मुद्दे हे चर्चिले गेले। प्रसंगी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं, त्यांना अटक करण्याचा देखील प्रयत्न झाला। या सगळ्या घडामोडी घडत असताना कधी एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांची भेट झालेली नव्हती, पण आज नेमकं असं काय कारण घडलं की आव्हाडांना शिंदेंच्या बंगल्यावर जावं लागलं ठाण्यात? नक्कीच लागली, कारण की आपण बघितलं की दोन्ही शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोघांमध्ये ज्यावेळेस फूट पडल्याच्या नंतर दोन्ही पक्षाचे 2 गट तयार झाले आणि त्यामुळे नेमकं हे पक्षावरती आपलं वर्चस्व कोणाचं असेल यावरती देखील मोठ्या प्रमाणात चर्चा आपण बघितली आणि त्यामुळे दोन्ही नेते जे आहेत जितेंद्र आव्हाड। अगदी मनीष, मुद्दा लक्षात येतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आव्हाड शिंदेंच्या ठाण्यातल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। भेटीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, या घडीची ही महत्त्वाची दृश्य, या खेरीज इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत। राज्याच्या वर्तुळात आणखीन काय काय घडतंय, राजकीय वर्तुळात अधिक जाणून घ्यायचं आहे।